श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव सोमवार 22 सप्टेंबर 2025 ते गुरुवार 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत साजरा होणार आहे। या दरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत। संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती तसेच त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे। तर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा सजीव देखावा मिरवणूक हे यंदाचे आकर्षण आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी, डॉक्टर तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते। डॉक्टर तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, सोमवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता गोपालराजे पटवर्धन, पद्माराजे गोपालराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्यावर पहिल्याच दिवशी सायंकाळी 4:30 वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। तर रात्री 8:30 वाजता राधिका आपटे यांचे दशावतार सादरीकरण देखील होईल। तसेच सायंकाळी 6 वाजता मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार आहे। नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता सामूहिक श्रीसुक्त पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। सायंकाळी 5:30 वाजता लेखिका कवयित्री सन्मान सोहळा आणि डॉक्टर कल्याणी हर्डीकर यांच्या जागर विश्वजननीचा या पुस्तकाचे प्रकाशन मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉक्टर गोबम देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर मंजिरी भालेराव यांच्या शुभ हस्ते होणार आहे। 24 सप्टेंबरला सायंकाळी 5:30 वाजता महिला पोलीस व आरटीओ महिला अधिकारी सन्मान कार्यक्रम आणि सायंकाळी 7:30 वाजता करवीर पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री विद्या नरसिंह स्वामी महाराज यांच्या हस्ते आरती होणार आहे। त्या दिवशी रात्री 8:30 वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा सजीव देखावा मिरवणूक हा कार्यक्रम होणार आहे। 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता महिला एअरफोर्स अधिकारी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे। तर ललिता पंचमीच्या दिवशी कन्यापूजन हा विशेष कार्यक्रम होणार आहे। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। 27 सप्टेंबर रोजी चित्रकला स्पर्धा, पारितोषिक वितरण आणि कथक नृत्यकला सादरीकरण असे कार्यक्रम होणार आहेत। उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणार आहेत। तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा काढण्यात आला आहे। मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात 50 CCTV कॅमेरे आणि 50हून अधिक सुरक्षा रक्षक असणार आहेत। विशेष म्हणजे यावर्षी दिव्यांग बांधवांसाठी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळामध्ये व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याद्वारे त्यांचे दर्शन सुखकर करण्याचा मंदिराच्या व्यवस्थापनाने प्रयत्न केलेला आहे। मंदिरात 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यात श्रीसूक्त अभिषेक, श्रीसूक्त हवन पाठ आणि श्रीसूक्त पठण, भजन, देवाचे जागर वगैरे आणि नृत्यमध्ये गरबा, हे सगळं धार्मिक कार्यक्रम मंदिराच्या आवारात होणार आहे। विशेष काही कार्यक्रम आहे जे आम्ही रस्त्यावर पण करणार आहोत, जसं छत्रपती शिवाजींचे राज्याभिषेक सोहळा, रक्तबीज याचा संहार महाकाली कसा करतात त्याचा सोहळा, रावण दहनाचा सोहळा दसऱ्याच्या दिवशी आम्ही करणार आहोत। ते पण आम्ही आणि लोकांना त्रास होऊ नये ते आमच्या मनात महालक्ष्मी मंदिरात सगळे विश्वासांचं असं की लोकांचे असो होऊ नये, त्यांची सोय बरोबर व्यवस्थित असावी, लोकांना त्रास होऊ नये त्या हिशोबाने आम्ही दक्षता घेतो आणि लवकरात लवकर रस्ता आम्ही मोकळा करून ते प्रोग्राम आम्ही बरोबर रीतीने पार पाडतो। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रताप परदेशी, विश्वस्त महालक्ष्मी मंदिर सारसबाग। दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवाची सुरुवात सोमवारपासून होत आहे। गेली 10 वर्षे आम्ही उत्सवात वेगवेगळे वैविध्य आणि वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबवतो। नुसतं धार्मिकच न बांधील ठेवता धार्मिक बरोबर सामाजिक, सांस्कृतिक, म्हणजे समाजाला आपण काहीतरी ऋण पेडण्याच्या दृष्टीने एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण काम करायची प्रयत्न आम्ही करत आहोत। यंदाच्या वर्षी वंदे मातरमाला 150 वर्ष झाली, त्यानिमित्त पहिल्या दिवशी त्या वंदे मातरमाला सलाम म्हणून आमच्या सगळं शालेय समूहातले विद्यार्थी त्याला मानवंदना देणारे तो एक वेगळा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण पुणेकरांना अनुभवता येईल। आणि दुसरा कार्यक्रम 24 तारखेला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नुकतीच 350 वर्ष पूर्ण झाली, म्हणून आमच्या समूहातील सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि काही कलाकार लोक एक तो शिवराज्याभिषेकचा सोहळा
दादावाडी पासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत मिरवणुकीने येणार आहेत आणि त्याचं सादरीकरण 24ला संध्याकाळी मंदिराच्या समोर होणार आहे. हे आमचं या वर्षीचं वेगळं वैशिष्ट्य पुणेकरांना अनुभवता येतं. आम्ही मंदिर ज्या ठिकाणी आहे हा वाहतुकीचा बाजीराव रस्त्याचा महत्वाचा भाग आहे. वाहता रस्ता वाहतूक खात्याशी बोलून आम्ही पार्किंगची व्यवस्था, सिंहगड रस्ता, तसेच गणेश कला क्रीडा, स्वारगेट व मित्रमंडळ चौक येथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. या सगळ्यांचा नोंद पुणेकरांना कमीत कमी त्रास व्हावा असा आमचा विश्वस्तांचा मंदिराचा प्रयत्न आहे. अशा या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील होऊन देवीचे कृपा आशीर्वाद घ्यावे व आपण सर्वजण नवरात्राचा आनंद घ्यावा एवढीच मंदिराच्या वतीने विनंती करतो.